नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 10वी 2004च्या बॅचने तब्बल 21 वर्ष टिकवून ठेवली मैत्री। मैत्री ही ईश्वराची सुंदर देणं आहे। निस्वार्थ, नित्तळ आणि नितांत प्रेमळतेचे हे दान म्हणजे मैत्री। चांगले कपडे, पैसा, पदवी सगळं बाजूला ठेवा, पण आयुष्यात चांगले मित्र असावेत, कारण मित्र नसलेले हे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एकटं आयुष्य। मैत्री म्हणजे आरशासारखी असते, जशी आपण असतो तशीच ती आपल्याला स्वीकारते। कोणतीही जात, धर्म, वय, पैसा काहीही इथं आड येत नाही। लहानपणापासूनच सुरुवात झालेली ही मैत्री आयुष्यभर आपल्या आठवणीत जपली जाते। याचेच प्रतीक 2004ची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन उरणची 10वीची बॅच। तब्बल 21 वर्ष पूर्ण होत आहेत या मैत्रीला। या ग्रुपची एक खासियत आहे, प्रत्येकाच्या सुखातच नव्हे तर दुःखातही हा ग्रुप एकत्र असतो। या 10वीच्या बॅचमधील सर्वांनी पुन्हा एकत्र यायचे ठरवले आणि आपल्या माध्यमिक शाळेच्या आठवणींना उजाळा द्यायचे ठरवले। सर्वांच्या एकमताने 29 जून 2025चा एक अविस्मरणीय असा रविवार ठरवला गेला। गेट टुगेदरचे ठिकाण ठरले JD जोशी फार्म हाऊस। सर्व मित्रमैत्रिणींच्या मनात एकच, आता फक्त 29 जून एकच धून। यावेळी जवळजवळ 20 ते 25 मित्रमैत्रिणी आपल्या कुटुंबासोबत सदर गेट टुगेदरला उपस्थित राहिले आणि या प्रसंगी आपल्या माध्यमिक शाळेतील आणि कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत आपल्या आत्ताच्या जीवनाविषयी एकमेकांबद्दल जाणून घेतलं। सर्व मित्रमैत्रिणींनी खूप धमाल मस्ती केली। शाळेतील नटखट किस्से सांगत पुन्हा भूतकाळातील आठवणी जाग्या केल्या। सदर गेट टुगेदरचे संपूर्ण नियोजन खोपटे गावचे प्रांजल पाटील यांनी केले होते। यांनी सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र तर केलेच, पण संपूर्ण गेट टुगेदरचे नियोजन अगदी उत्कृष्टरित्या केले। सर्वांनी प्रांजलचे खूप आभार मानले आणि जाता जाता सर्व मित्रमैत्रिणींच्या तोंडात एकच होते, डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मित्रमैत्रिणींच्या टोळ्या घेऊन जगण्यातच खरी मजा आहे। असं म्हणतात, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, पण खरंच जर रोजच्या धावपळीच्या युगात एक तरी दिवस आपल्या मित्रमैत्रिणीने सोबत घालवलाच पाहिजे आणि या एका दिवसामुळे पुन्हा जीवनाचा प्रवास जगताना अजून मजा येते। म्हणजे असे म्हणत संध्याकाळी सर्वजण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले। आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।